नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इंद्रा सगळ्यांना कोमलच्या बाळाच्या बारशाची कामे वाटून देत असते. मुक्ता मात्र मनातच म्हणत असते, एकीकडे आईची ही अवस्था आणि घरातलं हे फंक्शन कसं मॅनेज करणार आहे मी. तेवढ्यात बापू मुक्ताकडे बघतात आणि मुक्ताला म्हणतात, माझा ना ह्या लक्कीवर अजिबात भरोसा नाही. तुझ्या हाताला चांगली चव आहे, तूच बनव ना काहीतरी. त्यावर मुक्ता म्हणते, नाही नाही बापू, लक्की मस्त काहीतरी ऑर्डर करेल. आणि मुक्ता म्हणते की आणि बापू मी घरी काहीतरी बनवेल, आपल्यासाठी साबुदाणा वडा बनवेल. आणि मुक्ता स्वातीला म्हणते की स्वातीताई, मी बीबीच्या बारशामध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी घेईल. त्यावर बापू लगेच म्हणतात, सुनबाई आहे ना, मग कसलंच टेन्शन नाही. सई मध्येच बोलते आणि म्हणते, अरे पण मला कोणीतरी सांगा ना, बारसं म्हणजे काय असतं. आणि सगळेजण सईवर हसतात. नंतर मुक्त सईला बारशाचं महत्त्व समजावून सांगते आणि सई मात्र म्हणत असते, पण बाळाचे पप्पा आणि आत्या कुठे आहे. त्यावर स्वाती लगेच म्हणते, माझ्या बाळाचं नशीबच फुटकं आहे. आणि म्हणते की आदितीचे पप्पा दुबईवरून इथे आले, मग त्यांच्यावर नसते ते आरोप झाले, जेलची हवा खायला लागली आणि आता माहिती नाही आता कुठे फिरता येते. उद्या बारसं आहे बाळाचं आणि आता ना तिचे पप्पा येऊ शकतात, नाही माझ्या सासरचं कोणी. त्यावर बापू लगेच म्हणतात, अगं स्वाती रडतेच कशाला, आपण सगळे मिळून उद्या नाव ठेवूयात बाळाचं. आणि म्हणतात की जोपर्यंत आम्ही आहोत ना, तोपर्यंत तू आणि बाळ स्वतःला कधीच एकटं नाही समजायचं. आणि बापू म्हणतात, आपण उद्या जोरात बारसं साजरं करायचं. की म्हणतो, म्हणजे आता बाळाचं नाव काय ठेवायचे याची जबाबदारी म्हणजे आपल्यावर आली तर. त्या बापू लगेच मुक्ताला म्हणतात, सुनबाई तूच का नाही एखादं नाव सुचवत छानपैकी. आणि मुक्ता बरेच नाव सुचवत असते. दुसरीकडे माधवी तिच्या बेडवर झोपलेली असते आणि सागर तिथे येतो आणि म्हणत असतो, ह्या सगळ्याचा मला प्रचंड त्रास होत आहे, घुसमट होत आहे माझी, कोणाला सांगूही शकत नाही, लपूही शकत नाही, पण आईंचा खरा गुन्हेगार मीच आहे. मीच लपवत आहे सध्या त्यांच्यापासून आणि मुक्तापासून. सागर तिथून निघणार तेवढ्यात माधवीला जाग येते आणि माधवी म्हणते की सागरराव. मी लगेच उठून बसते आणि सागरला म्हणते, काय झालं आहे तुम्हाला. त्यावर सागर म्हणतो, नाही काही नाही झालं. मी म्हणते, तुम्ही रडता का असे, तुमची मुक्ता काही बोलली आहे का, तुमचं भांडण झालंय का. माधवी म्हणते, सागरराव काय झालं नक्की सांगा बरं तुम्ही. त्यावर सागर म्हणतो, काही नाही, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही झोपा बरं खाली आधी. माधवी म्हणते, सांगा ना तुम्हाला कसला त्रास होतोय. त्यावर सागर म्हणतो, आई अहो काहीच झालं नाहीये. त्यावर माधवी म्हणते, नक्की का. आणि सागर म्हणतो, मी तुम्हाला नेहमी धावपळ करताना बघितलं, नेहमी सगळ्यांची काळजी करताना बघितलं, पण आज तुम्हाला असं बेडवर झोपलेलं बघून मला खूप त्रास झाला, म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं. तर इकडे सावनीची आणि मुक्ताची स्कूलमध्ये भेट होत. सई आणि आदित्य देखील सोबत असतात आणि आदित्यला सई म्हणते, उद्या स्वाती तुझ्या बेबीचं बारसं आहे, तू ये बर का नक्की. त्यावर आदित्य सईला म्हणतो, हो येईल मी. सई आणि आदित्य साईडला निघून जातात. त्यानंतर सावनी मुक्ताला म्हणते, तुला हे चांगलं जमतं. त्यावर मुक्ता म्हणते, काय. त्यावर सावनी म्हणते की घरातल्या घरात पोपट बनवणं. तुझ्याला टिपिकल मिडल क्लास पद्धतीचे पेरू आणि मिरच्या खाऊन तयार केला आहे. आणि म्हणते की शोभत नाही ग सईच्या तोंडातून एवढी जड वाक्य. आणि काय आहे ना मुक्ता, मुलं कितीही लहान असली ना, त्यांना गिफ्ट मात्र आवडतातच. माझ्या आधीकडे बघ, मी त्याला एव्हरी वीक गिफ्ट देत असते, त्याच्याकडं बघ जर. त्यावर मुक्ता सावनीला म्हणते, तू तर हे ऐकलंच नसशील. बरं जाऊ दे, मीच तुला सांगते आता. आणि म्हणते की आपण लहान मुलाला महागाचा बिछाना विकत घेऊ शकतो, पण त्यावर शांत झोप ही विकत नाही घेता येत. त्यासाठी ना आपण आपल्या मुलांना थोपटावं लागतं, त्याच्या बाजूला बसून त्याला जवळ घेऊन झोपावं लागतं. तू घेशील आदित्यला खूप महागातली खेळणी घेशील आणि तीच खेळणी घेऊन आदित्य सागर बरोबर जेव्हा खेळत असतो ना, तेव्हा बघ तू त्या दोघांकडे. म्हणजे त्या महागातल्या खेळण्याला बघून जेवढा आनंद आदित्यला झाला नसेल ना, त्यापेक्षा जास्त आनंद त्याला सागर बरोबर खेळताना वाटतो. म्हणजे तू त्याला विचारलं दिवसभरात काय घडलं काय नाही, मोबाईल बाजूला ठेवून जरा त्याला वेळ दिला तर कळतील तुला ह्या सगळ्या गोष्टी. आणि मुक्ता म्हणते, कसं आहे ना, खेळणी मोडतात कधीतरी, महागाची असली तरी देखील मोडतात. ह्या ज्या आठवणी आहे ना, त्या त्यांच्या मनामध्ये कायम घर करून राहतात.
दुसरीकडे इंद्रा स्वातीच्या रूममध्ये साड्या घेऊन जाते आणि स्वातीला म्हणते, स्वाती मी यातली कुठली साडी नेसू उद्या. तिथे स्वाती रडत असते मोठमोठ्याने. इंद्रा स्वातीला म्हणते, स्वाती अगं तू रडते कशाला. त्यावर स्वाती चिडत म्हणते, अगं मम्मी रडू नको तर काय करू, माझं आयुष्य बर्बाद झालं आणि आता माझ्या लेकीचंही होणार. इंद्रा म्हणते, असं कशाला बोलतेस तू, उद्या तुझ्या बेबीचं बारसं आहे ना. त्यावर स्वाती लगेच म्हणते, बारसं आहे ना उद्या माझ्या लेकीचं, मग तिचे वडील नको का इथे. स्वाती म्हणते, ह्या घरामध्ये प्रत्येक जण आनंदात आहे मी सोडून. माझ्या आनंदाचं कोणाला काही पडलेलंच नाहीये, म्हणून सांगत होते जाते मी घर सोडून, पण तू मला जाऊन नाही दिलं. आणि म्हणते की हे तुमचं घर ना मला परक झालं आहे. इंद्रा म्हणते, अगं असं कशाला बोलतेस तू. स्वाती इंद्राला म्हणते, मम्मी मला काही माहिती नाही, कार्तिक मला इथे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघ त्यांचं काय चुकलं काय नाही चुकले याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण आमच्या लेकीचं बारसं आहे ना त्यामुळे कार्तिकला इथे बोलवायलाच पाहिजे. त्यावर इंद्रा म्हणते, हो ग बाई बोलू आपण त्यांना इथे. त्यावर स्वाती म्हणते, कोण बोलवणार आहे भाई. भाई तर आजकाल फक्त मुक्ता काय सांगते तेवढंच ऐकतो, आणि मुक्ता का सांगेल कार्तिकला इथे बोलवा म्हणून. स्वाती इंद्रा म्हणते, सोड ना मम्मी, हे बारसं बिरसं सगळं कॅन्सल कर, मी हे घर सोडून जाणार आहे. माझ्या लेकीला घेऊन कुठेही जाईल मी. माझ्यामुळे आणि माझ्या लेकीमुळे तुमच्या फॅमिलीला त्रास नको. इंद्रा म्हणते, अगं असं कशाला बोलतेस तू, येडी झालीस का तू. इंद्रा म्हणते, जशी तुला तुझ्या लेकीची काळजी आहे ना तशीच मला माझ्या लेकीची काळजी आहे, पण ह्या घरामध्ये माझं कोणी ऐकतच नाही. तुझे पप्पा आणि तो सागऱ्या सगळेजण मुक्ताच ऐकतात, आणि माझा लक्की आणि कोमल घरातच नसतात, आणि तू जर इथून गेली ना तर मी एकटी पडेल ग. आणि म्हणते, मला तुझा त्रास कळतोय ग पुरी. आणि म्हणते, त्या मुक्तापायी सागर कार्तिकला बोलवत नाही, पण आता मी देखील बघते आता ती मुक्ता कशी आडवी येते ते. आणि इंद्रा म्हणते, बेबीच्या बारशाला जावई बापू येणार म्हणजे येणारच. दुसरीकडे सावनी मुक्ताला म्हणत असते, झालं का तुझं, तू तुझ्या आईसारखी प्रिन्सिपल का नाही. एक वाक्य बोलायला सांगितलं तर तू सगळा संस्कार वर्गच चालू केला. आणि म्हणते, ते काही पण असू दे, मला शिकवायला जायचं नाही तू, कळालं का तुला. मी हे सांगते कारण माझ्या दोन्ही मुलांना इक्वल ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि मुक्ता सावनीकडे बघत असते. सावनी मुक्ताला म्हणते, अशी का बघतेस माझ्याकडे. आणि म्हणते, सई माझीच मुलगी आहे, विसर पडला आहे का तुला. त्यावर मुक्ता म्हणते, नाही. मुक्ता म्हणते, सई तुझी मुलगी नाही आता, त्यामुळे यापुढे असे बोलण्याची हिंमत देखील करू नकोस. सई माझी मुलगी आहे आता, आणि मीच तिची आई होणं तिच्या आणि माझ्या नशिबामध्ये होतं. तू आमचं नातं आणि नशीब हिरावून घेऊ शकत नाही. एवढं बोलून मुक्ता तिथून निघते. आणि सईला मुक्ता म्हणते, चल राजा जाऊयात का आपण. आणि मुक्ता आदित्यला म्हणते, आदित्य तू खरंच आहे, छान वाटेल सगळ्यांना घरी. आणि सई आदित्यला म्हणते, मी तुझी वाट बघते उद्या. आणि आदित्यला बाय करून सई आणि मुक्ता तिथून निघतात. ते निघून गेल्यानंतर सावनी मनातच म्हणत असते, तुझं आणि सईचं नातं किती पोकळ आहे हे तुला लवकरच कळेल मुक्ता. मी जर सागरला आत्ता सांगितलं तर तो आदित्यसाठी स्वतः सईला घेऊन माझ्याकडे येईल, आणि आम्ही आता पुन्हा छान टाइम स्पेंड करू. तेव्हा तुझ्याकडे बघत राहण्या पलीकडे कुठलाही पर्याय नसेल, आणि मी हे करते की नाही तू बघच. दुसरीकडे कार्तिकला इंद्राचा फोन येतो. कार्तिक फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. त्यावर इंद्रा म्हणते, हॅलो जावई बापू. म्हणते, तुम्ही कसे आहात. त्यावर कार्तिक म्हणतो, बरा आहे मी, तुम्ही कशा आहात आई. इंद्रा म्हणते, मी देखील बरी आहे. आणि इंद्रा कार्तिकला म्हणते की मी तुम्हाला मुद्दामूनच फोन केला होता, आणि म्हणते उद्या तुमच्या पोरीचं बारसं आहे, तुम्ही या बर का घरी. त्यावर कार्तिक हसत असतो आणि म्हणत असतो, पण म्हणते, नाही तुम्ही यायचंच, पूजेला आई वडिलांनी बसायचं असतं, आणि दिवसाचीच पूजा आहे, बारसं देखील आहे, तुम्ही या. त्यावर कार्तिक म्हणतो, आई नाही हो, मला नाही जमणार. आणि म्हणतो, ज्या घरामध्ये माझा इतका अपमान झाला आहे, मला नको नको ते बोललेच सगळे, मी कसा येऊ तिथे. माझ्यावर इतके घाणेरडे आरोप केले त्यांनी, स्पेशली मुक्ताने. आणि म्हणतो, नाही आई, मी त्या घरामध्ये पाऊल देखील ठेवणार नाही. इंद्रा म्हणते, झालं ते झालं, पण तुमच्या मुलीच्या आयुष्यातला पहिला सोनेरी क्षण आहे हो. म्हणते, मी तुमची माफी मागते, पण तुम्ही या. कार्तिक इंद्राला म्हणतो, आई प्लीज तुम्ही असं बोलू नका, मला पण स्वातीची आणि बाळाची खूप आठवण येते, आणि मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत, पण आता काय करणार, माझ्या नशिबात त्यांना भेटणं आता होणारच नाहीये, कारण मी तिथे आलेलं तुमच्या सागरला आवडणार
नाही ना? इंद्रा म्हणते नाही नाही, तुम्हाला कुणी काही बोलणार नाही आणि तुम्हाला जर कुणी काही बोललं ना तर मी बघते, तुम्ही या, तुमचा कुणी पण अपमान करणार नाही. कार्तिक म्हणतो ठीक आहे, तुम्ही इतका फोर्स करताय तर मी येतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की कार्तिक बारशासाठी येतो आणि सागर त्याला म्हणतो आत्ताच्या आत्ता चालतं हो, नाही तर धक्के मारून बाहेर काढेल. त्यावर इंद्रा सागरला लगेच अडवते आणि म्हणते की सागरे मी बोलवलं आहे त्यांना. आणि सागर शांत बसतो आणि म्हणते की आता दुसरं कोणी पूजेला बसण्याची काही गरज नाही, आता बाळाचे आई बाबा आहे पूजेला बसण्यासाठी. त्यानंतर बारशाची पूजा होते आणि इंद्र सगळ्यांना म्हणत असते आता नव्या बाळाचं नाव काय ठेवायचं. तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि मुक्ता आदित्यला पण म्हणते आदित्य. सावनी देखील आलेली असते आणि सावनी लगेच सगळ्यांसमोर म्हणते येऊ का घरामध्ये. सावनीला बघितल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. बघूयात पुढील भागामध्ये काय घडणार ते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.